श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद
गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारे राजा राम गोकुल संकट हारे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना चरणी हृदय शरणागत दीना चरणी हृदय शरणागत दीना चरणी हृदय दीना शरणागत दीना चरणी रत दीना दीना शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी 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 शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारे राजा राम करुणा दृष्टी निहारे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. आज अनुष्ठानानिमित्त इथं कीर्तन आयोजित होतंय आणि मला कल्पना आहे की पहिल्या दिवसापासून आपण सगळे कीर्तनाची सुरुवात झाली आणि मंगलाचरणाची सुरुवात झाली की जय जय राम कृष्ण हरी राजा राम हे मंगलाचरण ऐकत असतो. पण कीर्तन नेहमी सुरू राहतं आणि त्या मंगलाचरणाचा जो अर्थ आहे तो त्या पुढच्या कीर्तना इतकाच सुंदर असतो, पण तो आपण थोडंसं लक्षात घेण्यापर्यंत कीर्तन पुढे निघून जातं. आणि त्यामुळे हा अर्थ मला आज सांगावा असा वाटतो, कारण उद्या ज्यांचं कीर्तन आहे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे यांनी पुण्यामध्ये नारद मंदिरामध्ये शिकवत असताना आम्हाला हा सुंदर अर्थ सांगितला होता की हा अर्थ सुद्धा किती सुंदर आहे मंगलाचरणाचा की जय जय राम कृष्ण हरी राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी. नवनीरद सम तो जो राम आहे तो कृष्ण आहे तो हरी आहे तो भगवंत कसा दिसतो त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये रूपाच्या वर्णनाला किती महत्व आहे की एकदा
नमनाला सुरुवात झाली, एकदा का भजनाला सुरुवात झाली की कुणाची बाबा मी भक्ती करतोय, कुणाची कृपा मला आता हवी आहे, त्याचं रूप एकदा डोळ्यासमोर आलं, ते मनामध्ये ठसलं की पुढची भक्तीची वाटचाल सोपी होते. आणि म्हणून नवनीरद सम, तो भगवंत कसा दिसतो तर नवनीरद सम. पावसाच्या दिवसामध्ये, वर्षा ऋतूमध्ये घरातून बाहेर पडत असताना आता छत्री बरोबर न्यायची आहे का, रेनकोट बरोबर घ्यायचा आहे का, हे कसं काय ठरवतो आपण? आधी बाहेर बघतो, आकाशामध्ये जर आभाळ भरून आलेलं असेल, ढगांनी दाटी केलेली असेल आणि ते ढग जर काळे सावळे असतील तर आपण अंदाज लावतो की बाबा आज पाऊस पडणार आहे. आणि ते काळे सावळे ढग बघितल्यानंतर पाण्यानं भरलेले, त्याला नीरद असं म्हणतात. नीर म्हणजे पाणी आणि द म्हणजे वाहून नेणारे. तर ते कसे आहेत? नवनीरद म्हणजे पावसात नवीन नवीन निर्माण झालेला ढग एवढा काळा सावळा असतो, त्याच्या सम दिसणारा कोण आहे तर तो जय जय राम आहे, तो भगवान गोपाल कृष्ण आहेत आणि तो हरी आहे. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीत म्हणजे लोणी. ताक घुसल्यानंतर जे लोणी वर येतं ते भगवंताला अतिशय प्रिय आहे, म्हणून नवनीत प्रिय असा तो भगवंत आहे. नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी. वेगवेगळ्या लीला करणारा म्हणजे जो भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगतो, तेच भगवान गोपाल कृष्ण त्यांच्या बाललीलांमध्ये आपण थोडंसं डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की जे भगवान गोपाल कृष्ण रणांगणावरती रणधुरंदर आहेत किंवा अर्जुनाला जगाचं ज्ञान सांगतात, गीता सांगतात, तेच भगवान गोपाल कृष्ण गोकुळात मात्र एक पाय नाचीव रे गोविंदा घागरीचा छंद म्हटल्यानंतर एका लोण्याच्या गोळ्यासाठी त्या गोपिकांना नाचून दाखवतो. म्हणजे या भगवंताची लीला आम्हा सगळ्यांना कळण्यासाठी किती कठीण आहे. आणि म्हणूनच वेदांनाही नाही कळला अंतपाराजाचा असा तो कोण आहे? कानडा राजा पंढरीचा. असा तो नवल विनोद विहारी. म्हणजे त्याच्या लीला बघितल्यानंतर आपल्याला फार आश्चर्य वाटतं. नरोवा कुंजरोवा जे केलं ते कोणी, कल्पना कोणाची आहे? भगवान गोपालकृष्णांचीच आहे ना. आपल्याला फार नवल वाटतं. आणि म्हणून कृष्ण हा फक्त अभ्यास करण्याचा विषय आहे, आचरणाचा विषय नाही. भगवान गोपालकृष्णांना जर आपण आचरू लागलो तर आपण कधीतरी गोत्यात येणार आहोत, कारण त्यांच्यासारखी कल्पना आणि त्यांच्यासारखं डोकं आपलं नाही. आणि म्हणून राजकारण्यांनी कृष्णनीती शिकावी असं म्हणतात. नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी. गोवर्धनधर गोपाल नरत गोकुल संकटहारी जय जय राम कृष्ण हरी. जन गोवर्धन पर्वत उचललेला आहे, गायींच्या पालनामध्ये जो सतत रत आहे. आणि गोकुल संकटहारी, गोकुळावरच नाही तर जगावरती जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा संभवामी युगे युगे, युगानुयुगे मी अवतार घेईन असं वचन भक्तांना देणारा हा राम आहे, हा कृष्ण आहे, हा हरी आहे. आणि शेवटी शरणागत दीनाचरणी नाही करुणा दृष्टीने हरी जय जय राम कृष्ण हरी. एखादा भक्त जर शरण आला तर त्याची करुणा भाकणारा असा तो राम आहे, असा तो कृष्ण आहे, असा तो हरी आहे. आपण सगळे म्हणत असतो की देव माझ्या भेटीला काही येत नाही. आपली शबरी इतकी वाट बघण्याची तयारी आहे का? वयाची 100 जवळ आली, डोळ्यांनी दिसे ना तिला, तोंडानं नामस्मरण घेता येईना, केसांच्या अगदी पुंजका राहिला होता डोक्यावरती. अशा परिस्थितीमध्ये तिने भगवंताची आस धरावी, वाट बघावी. आणि जेव्हा भगवान श्रीप्रभू रामचंद्र जन्मालाही आले नव्हते तेव्हापासून ती वाट बघते. आणि म्हणून अशा दीनांची करुणा भाकणारा तो भगवंत आहे. आणि इथे दुसरी मेख काय आहे सांगू का? ज्याप्रमाणे अभंगाच्या शेवटी तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे अशी नाममुद्रा उमटवली जाते, त्याचप्रमाणे या पदामध्ये सुद्धा एक नाममुद्रा उमटवलेली आहे. आणि ती नाममुद्रा म्हणजे या गादीचे ज्यांनी नारदीय कीर्तन परंपरा राजदरबारापर्यंत पोहोचवली, त्याला एक स्वरूप दिलं की असा मंगलाचरण, असा पूर्वरंग, त्याचं असं आख्यान, ही जी धाटणी आम्हा सगळ्यांना शिकवली, घालून दिली, ते हरिभक्त परायण गोविंद बुवा हौशीकर म्हणजेच ताराबागकर. पुढे त्यांनी संन्याश्रम स्वीकारला, संन्यासी होते. तर ते लिहितात ते स्वतःला दीन म्हणून घेत, कारण त्या
जगाच्या मालकासमोर आपण सगळे गरीबच आहोत ना. आणि म्हणून शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टीने हारी. आता दीन दोन असतात बरं, एक ऱ्हस्वदी आणि दुसरा दीर्घदी. आत्ता मुलं पहिली दी का दुसरी दी असं विचारतात. पण ऱ्हस्वदी असेल तर तो दिवस आणि दीर्घदी असेल तर तो गरीब. त्यामधला दीर्घदी इकडे आहे. शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टीने हरी. जय जय रामकृष्ण हरी. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या आयुष्यामध्ये हवा. तर आयुष्य किती सोपं, सुखकर आणि सुकर होईल. पुढे जाऊया. ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या. ये रे कृष्णा तिरे, कृष्णा तिरे, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या. ये रे काशायांबर घेणाऱ्या, ये रे काशायांबर घेणाऱ्या, ये रे काशायांबर घेणाऱ्या, ये रे पायी खडावा चालणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, ये रे पायी खडावा घालणाऱ्या, ये रे भस्मोधुलन करणाऱ्या, ये रे भस्मोधुलन करणाऱ्या, ये रे भस्मोधुलन करणाऱ्या, ये रे भस्मोधुलन करणाऱ्या. ये रे भस्मोधुलन करणाऱ्या. धुलारा ये रे भस्मोधुलन करणाऱ्या, ये रे भस्मोधुलन करणाऱ्या. ये रे भस्मोधुलन करणाऱ्या, ये रे दंडा का बंडरू, दंडा का बंडरू, दंडा का बंडरू. क्या बात है. ये रे दंडा का बंडरू घेणाऱ्या, ये रे कृष्णा तिरेच्या बसणाऱ्या. स्वभक्त संगे असणाऱ्या, स्वभक्त संगे असणाऱ्या, स्वभक्त संगे असणाऱ्या. स्वभक्त संगे असणाऱ्या, स्वभक्त संगे असणाऱ्या, भक्त भीप्सित करणाऱ्या, भक्त भीप्सित करणाऱ्या, दास भीप्सित करणाऱ्या.
बसणाऱ्या गिरी बसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलिकावरदे हरी विठ्ठला श्री ज्ञानदेवा पार्वती पते हर हर भगवान गोपाल कृष्ण की भगवान श्री प्रभु रामचंद्र की भारत माता की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की श्री माऊली माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज की देवर्षि नारद स्वामी महाराज की जय जय रघुवीर स्मरण जाणी भक्तीचा जिव्हाळा जाणी भक्तीचा जिव्हाळा जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणी भक्तीचा जिव्हाळा जाणी भक्तीचा जिव्हाळा आणि कनई माझ्या मना आणि कनई माझ्या मना आणि कनई माझ्या मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा जाणी भक्तीचा जिव्हाळा जाणी भक्तीचा जिव्हाळा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्याचा
दास मी अंकित जाणे भक्तीचा जिव्हाळा तुका म्हणे नमा विधा तुका म्हणे नमा विधा तुका म्हणे नमा विधा भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे भक्ती जाणे भक्ती जाणे तोची शुद्ध जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा भक्तीचा जिव्हाळा नादर देरता नन देरे नातानू 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 नादर देरता नन नादर देरता नन नादर देरता नन देरे नातानू नादर देरता नन देरे नातानू नादर देरता नन देरे नातानू तानूम तनाना दिरदि ताराना तानूम तनाना दिरदि ताराना तानूम तनाना दिरदि ताराना तानूम तनाना तानूम तनाना तानूम तनाना दिरदि ताराना तानूम तनाना दिरदि ताराना दिरदि ताराना दिरदि ताराना तानूम तनाना दिरदि ताराना तानूम तनाना दिरदि ताराना धाटी टिक टिक तिरकडाम धारगडाम नादर देरता नन देरे नातानूम नादर देरता नन देरे नातानूम नादर देरता नन देरे नातानूम नादर देरता नन नादर देरता नन नादर देरता नन देरे नातानूम नादर देरता नन देरे नातानूम नादर देरता नन देरे नातानूम देरे नातानूम देरे नातानूम जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कमये माझ्या मना हो का पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तुका म्हणे नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज की श्री माऊली देवी की आज अनुष्ठानानिमित्त या संगीत आणि कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तनाची सेवा मला करायला दिली त्याबद्दल या संधीसाठी मी आधी मनपूर्वक आभार मानते आणि कीर्तनाची सुरुवात करण्यापूर्वी निरूपणाची सुरुवात करण्यापूर्वी त्या जगदंबेला त्या माऊलीला नमस्कार करून इथल्या प्रत्येकाच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करून देवर्षी नारदांना नमस्कार करून माझ्या गुरूंचं स्मरण करून आजच्या कीर्तनाची सुरुवात करते. खरं तर आम्ही कीर्तन करतो असं आम्ही सांगत असतो, परंतु कीर्तन म्हणजे तरी शेवटी काय, तर संतांनी जे आम्हाला दिलेलं आहे तेच पुन्हा तुम्हा सगळ्यांना सांगणं
म्हणजे पोस्टमनचं काम करणं हे कीर्तनकाराचं काम. त्या भगवंतांनी काही लिहिलेली पत्र आहेत, काही संतांनी लिहिलेली पत्र आहेत, काही आपल्या पूर्वजांनी लिहिलेली पत्र आहेत. ती पत्र फक्त इथं माईक घेऊन वाचणं म्हणजे कीर्तन आहे. आपल्याला उगाच वाटत असतं की काहीतरी मोठं आहे. कीर्तन हे साधन आहे, माध्यम आहे. तो भगवंताचा संदेश, तो संतांचा संदेश आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कीर्तन हे माध्यम आहे. आणि म्हणून फोडिले भांडारा धन्याचा तो माल, मी तो हमाला भारवाही. त्यामुळे हमालीचं काम करणारी मी आहे. आणि आजचा जो निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ऐकता क्षणी, प्रत्येक शब्द ऐकता क्षणी आपल्याला लक्षात येतं की आपल्या संतांना काय म्हणायचं. बरं, ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा थोडासा अधिकार सांगावं म्हटलं तर संत तुकाराम महाराजांचा अधिकार मी काय सांगावा. बड्या बड्या पंडितांची प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहेत, बड्या बड्या संतांनी त्यांना प्रमाणपत्र दिलेली आहेत. काय म्हणावं बावन पंडितांनी त्यांच्याबद्दल. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तयाला वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, जयाचे मुखी कोण दुजा तुकावा. जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. ज्यांच्या वाणीनं पूर्ण वेदांत सांगितलेला आहे, मग अशा संत तुकाराम महाराजांना वाणी कसं म्हणावं. बरं, इथे वाणी म्हणून जातीवाचकच शब्द आणि त्याचा अर्थ घ्यावा असं नाही. वाणी म्हणजे साध्या भाषेत, मराठी भाषेत सांगायचं झालं तर बिझनेसमॅन, मराठी भाषेत सांगायचं झालं तर वाणी म्हणजे व्यापारी असतो. मग व्यापारी हा त्या लक्ष्मीचा भक्त असतो की त्या नारायणाचा भक्त असतो. अगदी सर्वानुमते एखादा व्यापारी हा लक्ष्मीचा उपासक असतो, पण तो नारायणाचा क्वचित उपासक असेल. पण हे म्हणाले असा कसा वाणी आहे जो लक्ष्मीच्या मागे नाही, त्या नारायणाच्या मागे, त्या पांडुरंगाच्या मागे पळतो. म्हणून म्हणावे कसे होता या लागी वाणी. गावामध्ये दुष्काळ पडल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी आपली कोठारं उघडी केलेली आहेत सगळ्या गावकऱ्यांसाठी. आणि एरवी सावकार असणारे, कर्ज देणारे संत तुकाराम महाराज सगळं आपलं धान्य, सगळी कोठारं, सगळे गावातल्या लोकांसाठी उघडी केली. मग अशा संत तुकाराम महाराजांना वाणी कसं म्हणावं. कारण सज्जनस्य हृदयम नवनीतम हे जे म्हटलेलं आहे ते खोटं आहे असं त्या सुभाषितात म्हटलंय. संतांचं हृदय हे मेणा इतकं मऊ आहे असं जे म्हटलंय ते खोटं आहे. कारण मेण वितळून जाण्यासाठी एका उच्चांकाची, उच्च तापमानाची गरज असते, तेव्हा कुठे ते वितळून जातं. पण म्हणाले आमच्या संतांच्या हृदयांना मेणाची उपमा देऊ नका, कारण मेणाला वितळून जाण्यासाठी तापमानाची गरज असते. आमच्या संतांचं हृदय फक्त रंजले गांजलेले आणि त्यांची दुःख बघूनच वितळून जातं. आणि म्हणून रंजलेल्या गांजलेल्यांना आपलंसं म्हणणारे संत तुकाराम महाराज आहेत. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, जयाचे मुखी कोण दुजा तुकावा. संत तुकाराम महाराजांच्या लेखणीशी, त्यांच्या काव्याशी, त्यांच्या शब्दांशी तुलना करता यावी असा कवी या पृथ्वी तलावर अजून जन्माला यायचा आहे. येणारच नाही, न भूतो न भविष्यती, तुलनाच करता येणार नाही असं शब्द ब्रह्म जेव्हा पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालं तेव्हा ते संत तुकाराम महाराज म्हणूनच जन्माला आलं. आणि हे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. भक्तीचा मार्ग आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात. भक्तीचा जिव्हाळ्याचं महत्वही आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. संत तुकारामांबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही बोलता येईल, पण आपण थोडंसं पुढे जाऊया. तुकाराम महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. आपल्याला भक्तीचा मार्ग सांगतात. आता भक्ती म्हणजे नेमकं काय. आपण आता अनुष्ठान केलं मंदिरामध्ये, आपण सगळे आता एवढे शेकडो लोक जमलेले आहेत, कीर्तन ऐकतायत. या मागचं नेमकं कारण काय. मी इथं कीर्तन करते, साथीदार संगत करतायत, आपण सगळे ऐकताय,
प्रत्येक जण इथं मंदिरात आल्यानंतर आपल्याला जी जी सेवा दिलेली आहे ती ती बजावतोय. या सगळ्या मागचं कारण काय आणि उद्दिष्ट काय? तर एकच, भगवंताची कृपा प्राप्त व्हावी. या एकाच उद्दिष्टाने, या एकाच ध्येयाने आपण सगळे झटत असतो आणि त्याला आपण नाव देतो की ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे आपल्या दृष्टीत कोणातून काय? तीर्थयात्रा करणं, तपश्चर्या करणं, नामस्मरण घेणं, एखादी देणगीची पावती सुद्धा फाडणं, ही सुद्धा आपल्यासाठी भक्ती आहे. आपण आपल्या गावातील माणसाला भक्त कधी म्हणतो? तो भक्त आहे हा चांगला. कधी एखादा जर मनुष्य सोमवारी शंकराला, मंगळवारी गणपतीला, बुधवारी विठ्ठलाला जात असेल तर आपल्यासाठी तो भक्त होतो. एखादा सतत 24 तास त्याच्या हातामध्ये माळ फिरत असेल तर तो आपल्यासाठी भक्त होतो. परंतु संतांचं म्हणणं आणि भगवंताचं म्हणणं हेच आहे का? संत कुणाला भक्त म्हणायला तयार आहेत? भगवंत कुणाला भक्ताची लक्षणं दिसतायत असं म्हणायला तयार आहे? तर याचं उदाहरण आपल्याला संत तुकाराम महाराज या अभंगामधून देतात. कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या कृपेसाठी वेगवेगळे मार्ग आहेत. कर्म मार्ग आहे. कर्म मार्ग म्हणजे कर्म आपण सगळेच करतो ना, आणि त्यामध्ये काही फसलं तर अरे माझ्या कर्मा सुद्धा म्हणतो. मग कर्म मार्ग आहे. आपल्याला वाटतं कर्म म्हणजे काहीतरी वेगळं. कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हे जे आपण जगतोय तेच कर्म आहे. पण त्यामध्ये काही निषिद्ध कर्म असतात, काही नैमित्तिक कर्म असतात आणि काही रोजची कर्म असतात. मग यामधलं कुठलं निषिद्ध, कुठलं नैमित्तिक, कुठलं काय, हे आपल्याला वर्गवारी करता येत नाही. आपण सगळी कर्म रोज करत राहतो. त्यामुळे कर्म मार्गामधून भगवंत आपल्याला सापडणं आणि त्याची कृपा मिळणं हे आपल्याला कलियुगामध्ये तरी अशक्य आहे. मग दुसरा मार्ग, उपासनेचा मार्ग. आपण म्हणतो खरं उपासना, परंतु भगवान शंकरांची उपासना करायची असेल किंवा त्यांचं आपण व्यवस्थित सगळं पालन करणार आहोत असं ठरवलं तर त्या उपासनेसाठी व्याघ्रांवर वगैरे पाहिजे. आता कुठला वाघ मारायचा? बरं, तो तर काही अलाउड नाही आहे आता. उपासनेचा मार्ग ही कलियुगामध्ये शक्य नाही. बरं, अजून एक मार्ग सांगितलाय, ज्ञान मार्ग. पण ज्ञान मार्गामध्ये काय होतं माहितीये का? ज्ञान मार्गामध्ये जो भगवंत आहे तो निर्गुण निराकार परमेश्वराला प्राप्त करण्याचं आहे. म्हणजे एखादी मूर्ती नाही ज्याला 4 हात आहेत त्या भगवंताला, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत, त्याने मुकुट धारण केलेलं आहे, त्याने पितांबर नेसलेला आहे, असा भगवंत आपल्याला ज्ञानमार्गामधून साधणार नाही. तो निर्गुण निराकार परमेश्वर, तो सगुणाचा आनंद आपल्याला या ज्ञानमार्गामध्ये मिळणार नाही. आणि सगुण भक्तीला कोण कोण भुकेले झाले? अगदी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा भुकेली झाली की तृप्ती भुकेली काय करू माये, जीवी जीवन उतावीळ झाले. ज्ञानेश्वर माऊली म्हणून गेल्या की आता निर्गुण भक्तीपर्यंत मी पोहोचलेलो आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे ती. निर्गुणामधून तो भगवंत प्रकट झालेला आहे त्यांच्यासाठी, त्याची कृपा प्राप्त झालेली आहे. पण तरी सुद्धा सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझं ते भगवंताचं सगुण रूप होतं ना, ते फार लढीवाळ होतं, ते फार गोड होतं. तो काळा सावळा पांडुरंग मला माझ्या समोर बघायला फार आवडायचा. तो पितांबर नेसलेला, वैजयंती माळ घातलेला, मुकुट धारण केलेला, शेला पांघरलेला, मला तो देव बघायला फार आवडतो. आपल्या सगळ्यांना भगवान गोपालकृष्ण बालकृष्ण का आवडतात? कारण ते त्यांचं सगुण रूप फार गोड दिसत असतं. आणि म्हणून आपण सगळे जे भक्त आहोत त्या सगुण छोट्या बालकृष्णाचा त्याचे भक्त होत आपण. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा भुकेली झाली की आता तर तृप्त झालोय, पण तृप्ती सुद्धा भुकेली आहे, तेव्हा मी काय करावं? जीवनी जीवन उतावीळ झाले. पाण्याला जर तहान लागली, या बाटलीतल्या पाण्याने मला सांगितलं की मला आता तहान लागली तर काय करायचं? तर म्हणाले पाण्याला तहान लागावी आणि तृप्तीला भूक लागावी अशी माझी अवस्था झालेली आहे. म्हणून ज्ञान मार्ग फार कठीण आहे. बरं, ज्ञान मार्गामधून आपण भगवंताची प्राप्ती करायचं ठरवलं, कृपा प्राप्त करायची ठरवली, एवढंच ज्ञान प्राप्त झाली तरी अहंकार केवढा हो. आता मी कीर्तन केलं, 2 तासानंतर मला एखादा फोन आला, मी काही नाही जरा इकडं आले होते आरवलीला, कीर्तन होतं माझं,
लगेच मी 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 माझं माझं माझं. काय सांगू, शेकडो लोक होते, शेकडो लोकांना ऐकवलं कीर्तन. हो, शेकडो लोकांना ऐकवलं कीर्तन, लगेच मीपणा आला. याचा अर्थ ज्ञानाचा साईड इफेक्ट आहे अहंकार. आणि आपल्या भगवंताला तर तो मान्य नाहीये. इतुका जरी अहंकार मेरू समान भार देवा. एवढासा कणभर जरी अहंकार चित्तामध्ये असेल तर त्या भगवंतासाठी मेरू पर्वता एवढा भला मोठा पर्वता एवढा त्याच्यासाठी तो भार आहे. आणि म्हणून ज्ञान मार्ग फार कठीण आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणून गेली की अगा वेद विदू जरी जाहला माते नेणता वाया गेला कण सांडून आणीला कोंडा जैसा. एवढा विद्वान झालास, प्रकांड पंडित झाला, पण तरी सुद्धा तुला चित्तामध्ये अहंकार आहे, अहंकार तुला चिकटलेला आहे. मग काय फायदा, कण सांडून तो कोंडाच तर आणलेस. आणि म्हणून ज्ञानमार्ग फार आपल्यासाठी, म्हणजे ज्यांना थोडासा अहंकार चिकटू शकतो त्यांच्यासाठी उपयोगाचा नाही. मग कुठला मार्ग आहे? मग एकुलता एक मार्ग आपल्याला जो आदी शंकराचार्यांनी सांगून ठेवला तोच आपल्याला सोप्या मराठी भाषेत आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात. बघा, आदी शंकराचार्यांनी काय सांगितलं? मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आपल्याला आदी शंकराचार्य काय सांगतात की मोक्ष प्राप्त करायचा असेल किंवा भगवंताची प्राप्ती करायची असेल, तेच ध्येय आहे ना सगळ्यांचं. अगदी सकाळी सगळे साड्या बिड्या नेसून आणि तयारी करून काय येतात देवळामध्ये, ते सगळं नंतर सेकंडरी राहतं. आपली प्रायोरिटी काय असते, प्राधान्य कुणाला असतं? त्या भगवंताला. त्याचं दर्शन घेणं, त्याची कृपा व्हावी. फंडपेटीमध्ये 10 रुपये टाकतो याच अपेक्षेने की देवा तुझ्यासाठी 50 रुपये ठेवलेले आहेत, मी 10 रुपये ठेवलेले आहेत, माझी सगळी कामं करून टाक. अहो 10 रुपयात आपल्या घरातली माणसं तरी काम करतात का? आपल्या घरातल्या मुलाला सांगितलं जाऊन रवा आण रे अर्धा किलो आणि वरचे 10 रुपये राहतात ते तू ठेव, तो म्हणेल उकाडा आहे, ऊन आहे, या उन्हात तू 10 रुपये काय 100 रुपये दिलेस तरी मी जाणार नाही. मग त्या भगवंताकडून काय अपेक्षा करावी बरं? त्याला हवेत का तुमचे 10 रुपये? तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे, त्याला काय करायचे 10 रुपये? पण तरी सुद्धा आपण त्या भगवंताकडे अपेक्षा ठेवत असतो. आणि म्हणून भक्ती म्हणजे नेमकं काय? त्या भगवंताची कृपा प्राप्त करावी. तर भक्तीचं मर्म जे आहे, त्याची जी व्याख्या आहे ती आपल्याला देवर्षी नारद मुनी सांगतात. आपल्याला सिरियलमधून, त्या मालिकांमधून, नाटकांमधून देवर्षी नारद मुनी हे अगदी काहीतरी ह्युमर क्रिएट करण्याकरिता, विनोद तयार करण्याकरिता वापरलेलं पात्र आहे. पण देवर्षी नारद मुनी देवर्षी आहेत, त्यांचा अधिकार केवढा मोठा आहे. आणि म्हणून देवर्षी नारद मुनी आपल्याला भक्तिसूत्रामधून सांगतात की तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता. ही भक्तीची सोपी व्याख्या सांगितली आहे. व्याख्या सोपी वाटते, इथून बडबड करायला फार सोपं वाटतं, पण माझ्या सकट सगळ्यांना आचरणात आणायला फार कठीण आहे. की हे सगळं भगवंता तुझं आहे, तदर्पिता अखिलाचारता, हे सगळं काही तुझं आहे म्हणणं फार कठीण आहे ना. की सगळं तुझं आहे. आपण एखादी शाळेच्या वर्गाची भिंत जरी बांधून दिली तरी त्या मुख्याध्यापकांना सांगतो, त्या मॅनेजमेंटला सांगतो, भिंत बांधून देतोय, शिलालेख माझ्या नावाचा हवा, की अमुक अमुक माणसांकडून ही भिंत बांधून दिलेली आहे. ती साधी एक भिंत बांधून दिली त्याचा आपल्याला केवढा अभिमान असतो. पण ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्यानं कुठे मेड इन हेवन नावाचा शिक्का मारून आपल्याला पाठवलेलं नाही. म्हणून तदर्पिता अखिलाचारता, हे सगळं काही तुझं आहे परमेश्वरा, हे म्हणणं फार कठीण आहे. तुला समर्पित आहे म्हणणं फार कठीण आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की एक वेळ माणूस सर्वस्व अर्पण करेल. एखादी माझ्याकडची वस्तू तुम्हाला आवडली तर मला तुम्हाला द्यायला फार आनंद होईल कदाचित, म्हणजे याचा अर्थ मी फार कंजूष आहे असं नाही बरं का. पण समजा अत्यंत आवडीची गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी समर्पित करायला मी तयार आहे. अहो आपल्या क्रांतिकारकांनी आपले देह समर्पित केले, त्यामुळे कदाचित एखादी आवडीची वस्तू समर्पित करायला तयार आहोत आपण भगवंताला. पण
गोंदवलेकर महाराज म्हणाले, सर्वस्व अर्पण करायला माणसं तयार आहेत, पण स्व अर्पण करायला तयार आहेत का? स्व म्हणजे स्वतः मधला स्व समर्पित करायला तयार नाही. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणाले, स्व आधी समर्पित करा, त्यातच भक्ती आहे. म्हणजे भक्तीची व्याख्या की हे सगळं काही तुला समर्पित आहे आणि तद्विस्मरणे परम व्याकुलता. तुला एक क्षण जरी विसरलं ना भगवंता, तरी मी व्याकुळ झालो पाहिजे, तळमळ झाली पाहिजे, तडफड झाली पाहिजे. कशी? एक दृष्टांत सांगते, फार जड झालं असेल ते गोष्ट सांगितली की आपल्याला थोडंसं हलकं होतं. एकदा काय झालं, एक गावामधला भला मोठा शेठ सावकार व्यापारी तो जाऊन संतांना म्हणाला, गावामध्ये एक संत होते, एक संत विभूती होती, त्यांना म्हणाला जाऊन, काय म्हणे तुम्ही देवबीव बघता? आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची हीच भाषा, काय तुम्हाला देवबीव दिसतात म्हणे? म्हणाले, मला सुद्धा देव दाखवा. आता या व्यापाराला तो देव दाखवण्यासाठी, देव काही पिक्चर आहे का हो की तिकीट काढलं आणि देऊन दाखवला? पण यानं आपला हट्टालाच पेटला की मला तो देव दाखवा, मला तो देव दाखवा. रोज ती विभूती, ते संत त्याला काहीतरी सांगून पाठवतायत. एक दिवस हा हट्टाला पेटला की मला उद्या सकाळी देव बघायचा आहे. संत म्हणाले, असं करा, उद्या सकाळी तुम्ही नदीच्या किनारी या, मी तुम्हाला देव दाखवतो. सकाळी हा माणूस नदीच्या किनारी आला. दोघेही उगवणाऱ्या त्या सूर्यनारायणाकडे बघतायत. संतांनी सांगितलं, आता नदीच्या पात्रामध्ये उतर. संत ते पुढे पुढे गेले नदीच्या पात्रामध्ये आणि म्हणाले, तुम्हाला देव बघायचा आहे ना, या नदीच्या पात्रामध्ये उतरा. तो माणूस सुद्धा पाण्यामध्ये उतरला. दोघेही सूर्यनारायणाकडे बघत होते. काही कळायच्या आत संतांनी या माणसाचं डोकं धरलं आणि पाण्यामध्ये बुडवलं. आता ज्या क्षणी तो बेसावध असणारा माणूस त्याचं डोकं पाण्यात दाबून धरल्यानंतर त्याची काय अवस्था होईल? श्वासासाठी तळमळायला लागला तो माणूस आणि तळमळल्यानंतर, तडफडल्यानंतर संतांनी त्याचं डोकं सोडलं. तो माणूस वर आला आणि म्हणाला, अहो तुम्हाला काय वेडवेड लागलं का? देव दाखवा म्हटल्यानंतर थेट स्वर्गात पोहोचून देव दाखवणार होतात काय? संत म्हणाले, काय झालं एवढं? अहो काय झालं म्हणजे काय? तुम्ही असं, मी बेसावत होतो आणि माझं डोकं तुम्ही पाण्यामध्ये बुचकळवलं, मग काय झालं? मग काय झालं म्हणजे श्वासासाठी किती तळमळ झाली माझी. काय झालं? अहो श्वास मिळेल असा झाला म्हणून तळमळ झाली, व्याकुळ झालो मी. संत म्हणाले, बरोबर. पाण्याखाली तुझं डोकं धरल्यानंतर, बुचकळवल्यानंतर ज्याप्रमाणे श्वासासाठी तुझी तळमळ झाली, त्याप्रमाणे तो भगवंत कधी दिसणार आहे म्हणून व्याकुळ नाही, परमव्याकुळ होशील. ज्याप्रमाणे श्वास मिळत नाही म्हणून व्याकुळ झालास, तसा भगवंत दिसत नाही म्हणून व्याकुळ होशील. त्या दिवशी तुला देव दिसेल. अहो आपली काय हिंमत आहे, आपली काय ताकद आहे देव दाखवा म्हणायची. त्या शबरीला मी ज्याप्रमाणे सांगितलं मगाशी की अगदी लहान वयामध्ये मातंग ऋषी सांगून गेलेत की एक दिवस श्री प्रभू रामचंद्र तुला भेटायला येतील. तेव्हा श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मही झालेला नाही. ज्याचा जन्म झाला नाही त्याची वाट नव्हे तर तो येणार म्हणून तयारी रोज घरामध्ये, सिद्धता. एवढी आपली तयारी आहे का? आणि ह्याला भक्ती म्हणतात. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम माँ यशोदा के जैसे खिलाते नहीं. परम व्याकुलता, ती परम व्याकुलता मनामध्ये असणं म्हणजे भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. तो जिव्हाळा कधी येतो? दैवाचा पुतळा कोण आहे? आपण छोट्या छोट्या गोष्टींना दैव 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 म्हणत असतो, पण दैव म्हणजे नेमकं काय? आपल्या साधी ट्रेन चुकली, साधी बस चुकली तर म्हणतो माझं दैव, माझं कर्म, माझं नशीब. पण दैव आणि नशीब या रोजच्या परवलीच्या भाषेत आपण हे शब्द टाकून दिलेत आणि अगदीच त्याचा अर्थ बोथट करून टाकलेला आहे. पण दैव म्हणजे नेमकं काय? आपण केलेल्या चांगल्या कर्तृत्वाचा संचय होणं आणि त्याचं फळ आपल्याला अनपेक्षितपणे मिळणं, याला दैव म्हणतात.
उदाहरणार्थ आपण फार काहीतरी आपल्या हातून चुका घडलेल्या असतील, पाप घडलेला असेल, त्याचा संचय होऊन एक दिवस बॅड न्यूज आपल्या पदरात पडते. आणि खूप पुण्य केलेलं असेल, चांगलं चांगलं समाजासाठी काय काय केलेलं असेल, तर त्याचा पुण्याचा संचय होतो, त्या कर्तृत्वाचा संचय होतो आणि त्या संचिताकडून आपल्याला एक दिवस बोनस मिळतो. त्याला म्हणायचं ते चांगलं दैव, दैव फळाला आलं, ते नशीब आहे आपलं. पण दैवाचा पुतळा म्हणजे काय, दैववान म्हणजे काय, तर सुख आणि दुःख हे त्याच्या प्रारब्धासारखं किंवा त्यानं जे केलेलं आहे कर्म त्याचं फळ त्याला मिळतं, तो दैववान. म्हणजे सुख आणि दुःख जे दोन्ही ज्याच्या आयुष्यामध्ये आहे तो दैववान आहे. पण दैवाचा पुतळा त्यापेक्षा वेगळा आहे. दैवाचा पुतळा म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त सुखच सुख आहे, फक्त आनंदच आहे. तो आनंद आणि सुख का असतं त्याच्या जीवनामध्ये, पूर्व कर्तृत्व जे आहे, पूर्व संचित जे आहे त्याचा बोनस त्याला मिळत गेलाय, म्हणून दैवाचा पुतळा तो आहे. आणि म्हणून दैवाचा पुतळा जर भक्ती जिव्हाळ्यापासून, मनापासून, प्रेमानं, आपुलकीनं केली तर तो भगवंतासाठी, या संपूर्ण विश्वासाठी दैवाचा पुतळा आहे. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग एखादा जर भक्त असेल तर तो शहाणा आहे, अशिक्षित आहे, सुशिक्षित आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, तो वयानं लहान आहे की मोठा आहे, ही जी परिमाण आहेत, ही माप आहेत, ती आपल्या सगळ्यांची आहे. की माणसाकडे कसं बोलायचं, तो श्रीमंत आहे का गरीब आहे, जो वरी पैसा तो वरी पैसा, ही रीत आपली समाजाची आहे, संतांची आणि भगवंताची नाही. म्हणून भगवंत, एखादा जर भक्त असेल तर त्याचा बॅकग्राऊंड बघत नाही, त्याची पार्श्वभूमी बघत नाही, तो भक्त आहे ना, मग भगवंत त्याच्यावरती कृपा करत असतो. ध्रुवावरती केली, प्रल्हादावरती केली, सगळ्यांवरती केलेली आहे, सगळ्या भक्तांवरती. तिथं भगवंतानी तो भक्त कसा आहे ते बघितलेलं नाही. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. नामरूपामध्ये ज्याचं चित्त जडलेलं आहे त्याचा प्रत्यक्ष भगवंत अंकित आहे, म्हणजे दास आहे. नामरूपामध्ये चित्त जडावं, सगुणापासून आपली भक्ती सुरुवात व्हावी आपली आणि निर्गुणापर्यंतचा प्रवास व्हावा. कारण जेव्हा या सुखदुःखाने अनुभवून आपले चित्त अगदी द्रवत म्हणजे काय, अगदी प्रवाहित होतं, पातळ होतं म्हणतात ना, आधी घट्ट असतो आपण, अगदी काही दुःख बिख्ख आली आयुष्यामध्ये की कसे थोडंसं ते दगडासारखं काहीच असतं, ते मऊ होऊन जातं, प्रवाहित होतं. आणि त्या प्रवाहाला जोड द्यायची या नामरूपाची, या नामाची. एकदा तो प्रवाह सुरू झाला की पांडुरंग नावाचा रंग त्यात मिसळायचा, म्हणजे आपण अवघे त्या श्रीरंगासारखे होऊन जातो. आणि हीच भक्ती, हेच प्रेम भगवान गोपालकृष्णाने उद्धवाला सांगण्याचा प्रयत्न केला. एक दृष्टांत सांगते आणि पूर्वरंग आपण इथं थांबूया. द्वारकेचे राजे भगवान गोपालकृष्ण द्वारकेमध्ये संध्याकाळच्या वेळी त्या दीर्घिकेमधनं खिडकीच्या बाहेर बघतायत आणि डोळ्यामधून आसव आहे त्यांच्या. आणि उद्धवानं विचारलं, उद्धव महाराज हे विद्वान आहेत आणि विद्वान उद्धव महाराजांनी भगवान गोपालकृष्णांना पाहिलं की यांच्या सावळ्या काळ्या गालावर अश्रू ओघळतायत आणि म्हणाले, भगवंता, अरे तुम्ही रडताय, मग जगानं काय करावं? भगवान गोपालकृष्ण रडताय तर जगानं काय करावं? तुमच्या पायाशी सुख लोळण घेतंय, अशा वेळी तुम्ही रडताय तर कसं चालेल? काय झालं? आणि भगवान गोपालकृष्णाने सांगितलं की गोपिकांची, गोकुळाची फार आठवण येते. उद्धव महाराज म्हणाले की इथं तू सुखात आहेस, संसार तुझा फुललेला आहे, गोकुळामध्ये त्या बिचाऱ्या सगळ्या गोपिका म्हाताऱ्या झाल्या असतील, अशा वेळी तू त्यांची आठवण काढून रडतोस. शोभत नाही आहे तुझ्यासारख्या राजाला, तू विवेकी आहेस.
कुणाची तरी आठवण काढून तू रडावं का? आणि हे ऐकल्यानंतर भगवान गोपालकृष्णांनी उद्धवाला सांगण्याचा प्रयत्न केला की हे प्रेम आहे, ही जिव्हाळ्याची भक्ती आहे, जी आजही गोकुळातली मला आठवण येते. उद्धवाला काही सांगून समजेना. भगवान गोपालकृष्ण म्हणाले की तुला इथं सांगून कळणार नाही, उद्धवा तू गोकुळामध्ये जा आणि जाऊन आल्यानंतर जो तुला अनुभव मिळतो त्यावरनं तू मला सांग. उद्धव म्हणाले मी जाऊन त्या गोपिकांना सांगणार आहे की तुम्ही तिथे कृष्ण कृष्ण करत बसू नका, इथे तो द्वारकेचा राजा झालाय, त्याचा संसार फुललेला आहे, आता कृष्ण कृष्ण करू नका, तो सुखात आहे, तुम्ही सुखात राहा. उद्धव रथ घेऊन निघाला आणि इथे गोकुळामध्ये यमुनेच्या काठाशी या सगळ्या गोपिका, कुणी भांडी घासतंय, कुणी कपडे धुतंय, सगळे आपापली कामं करत आहेत. आणि या सगळ्या एकमेकींपाशी काय बोलतायत की काय ग आमचा कान्हा तुम्हाला आठवतो ना, आमचा कान्हा कसा दिसायचा, हे यमुना बघ कशी काळीशार काळी भोर आहे, या यमुनेच्या डोहासारखाच आमचा कृष्ण सुद्धा किती काळा होता ग, इतका काळा होता पण तरी सुद्धा हसल्यानंतर किती गोड दिसायचा ग. मी यशोदेला नेहमी सांगायची की याची दृष्ट काढ, याची दृष्ट काढ. अगं दृष्ट म्हटल्यानंतर आठवलं, नजर म्हटल्यानंतर आठवलं, तुला आठवतो का ग तो कालियाचा प्रताप? अगं कालियाचा कसला प्रताप, आमचा कृष्णाचा प्रताप. पण हो, कृष्णाने या यमुनेमध्ये उडी टाकली आणि तो कालियाचा असा फणा, आपण सगळे किती घाबरलो होतो. पण एवढ्याशा आमच्या कन्हैयाने त्याच्या फड्यावरती काय सुंदर नृत्य केलं. या सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. आणि या सगळ्या एकमेकींपाशी बोलतायत की आमचा कान्हा कसा होता ग. एकमेकींपाशी कान्हाबद्दल बोलतायत, कन्हैयाबद्दल बोलतायत. पण लक्षात घ्या श्रोते हो, आज ह्या सगळ्या म्हाताऱ्या गोपिका, ज्यांचं वय आता मध्यवयामध्ये पोहोचलेल्या गोपिका, 8व्या वर्षी जेव्हा भगवान गोपालकृष्ण गोकुळ सोडून गेले होते, त्याच भगवान गोपालकृष्णाबद्दल आजही बोलतायत. भगवान गोपालकृष्ण गोकुळामध्ये या गोपिकांना भेटायला कधीही आलेले नाहीत ना, परत कधीच आलेले नाहीत, कधी भेटलेले नाहीत. पण तरी सुद्धा आजच्या घडीला दिवसाचे 24 तास, प्रत्येक प्रहर, प्रत्येक क्षण या सगळ्यांचा श्वास ध्यास हा कृष्णच आहे. यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, दुसरा विषय नाही यांच्या आयुष्यामध्ये. ताक घुसल्यानंतर, लोणी आल्यानंतर, ताक दूध दही लोणी सगळं मथुरेला घेऊन जात असताना या सगळ्या म्हणतात कुणी हरी घ्या, कुणी हरी घ्या, गोरच नवे म्हणे घ्या विकत हरी, कोण एके बुलली नारी. या सगळ्या गोपिकांना दुसरं काही आठवतच नाही. यांना आजही त्यांचा कन्हैया आठवतोय. त्या त्यांच्या कृष्णाला जाऊन कितीतरी वर्ष झाली, 8व्या वर्षी सोडून गेलेत कृष्ण. आणि हे सगळं बोलत असताना त्या यमुनेच्या काठाशी एक रथ धावत धावत दौडत 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 आला. आणि तो दूरवरून येणारा रथ बघितल्यानंतर यांनी आपली भांडी तिकडेच ठेवली, कपडे झटकले, काम बाजूला ठेवलं आणि या सगळ्या धावत धावत गेल्या आणि उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्या सगळ्या जणी, वाट बघत, त्या रथाला बघत, एकाच अपेक्षेने. तो रथ दुसरा तिसरा कुणाचा नव्हता तर उद्धवाचा होता. आणि उद्धव महाराज साधारण भगवान गोपालकृष्णासारखेच दिसतात. त्यांच्यापर्यंत उद्धव महाराजांचा रथ त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी असं व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं आणि लक्षात आलं की उद्धव महाराजांचा रथ आहे. त्यांना रथामधून खाली न घेता, त्यांचं आगत स्वागत न करता या गोपिकांनी पाठ फिरवली आणि या पुन्हा यमुनेच्या काठाशी आपली कामं करायला लागल्या. उद्धव महाराजांना आश्चर्य वाटलं. रथामधून त्यांनी बघितलं होतं या सगळ्या गोपिकांचा घोळका धावत आलाय स्वागतासाठी, पण स्वागत न करताच गेल्या.
काय प्रकार आहे. म्हणून ते रथामधून लगबगीनं खाली उतरले, यमुनेच्या काठाशी आले, तर या सगळ्या गोपिका पुन्हा कृष्णाबद्दल बोलत होत्या की आमचा कृष्ण कसा ना ग, असाच सावळा दिसायचा, पितांबर नेसायचा, आणि काय त्याचं वेणुवादन, अगं त्याची वेणू वाजायला लागली, वेणूचा नाद कानाशी पडला की काजळ कपाळाला आणि कुंकू डोळ्यामध्ये काजळ म्हणून घालून आम्ही निघायचो. आणि हा उद्धव महाराज म्हणाले, अगं गोपिकांनो, सगळ्या गवळणींनो, तो कृष्ण तिथे सुखात आहे, आनंदात आहे, त्याचा संसार असा वटवृक्ष झालेला आहे, एवढं सैन्य त्याच्यापाशी आहे, आनंदात आहे, आणि तरी सुद्धा इथं तुम्ही काबाड कष्ट करताय, अजूनही भांडी घासताय, अजूनही कपडे धुताय यमुनेच्या काठाशी, अजूनही दूध काढताय, अजूनही मथुरेला नेऊन पोहोचवताय. अगे तुम्ही इथेच आहात, तो कृष्ण बघ कुठे पोहोचला, तो सुखात आहे, आता तुम्ही सुखात राहा, त्या कृष्णाचं नाव घेऊ नका, एवढी त्याची आठवण काढू नका, तो पुन्हा येणार नाही. त्या गोपिकांनी उद्धव महाराजांना विचारलं, तुला कृष्णाने का पाठवलं ते अजूनही कळलं नाही ना. अरे तुला काय वाटलं की ही सगळे काबाड कष्ट, ही सगळी कामं आम्ही करतो? अरे तो द्वारकेचा राजा आहे ना, त्याला जाऊन सांग की त्यानं हा निरोप जर पाठवला असेल तर त्याचं नाव घेऊनच आम्ही हे प्रत्येक काम करत असतो. आमचं प्रत्येक काम, आमचं प्रत्येक कर्म त्या द्वारकेच्या राजाला, त्या भगवान गोपाल कृष्णाला समर्पित आहे. याला म्हणतात तदर्पिता अखिलाचारता आणि तद्विस्मरणे परमं व्याकुलता. उद्धव महाराज या गोपिकांमध्ये आलेत म्हटल्यानंतर राहायची सोय कुठं करायची, तर नंदबाबाच्या घरी. नंदबाबाच्या घरी आल्यानंतर, बसल्यानंतर कुणीतरी घरामधून धावत आलं आणि उंबरठ्यावरती धाड करून कोसळली. नंदबाबांनी सावरलं तर ती यशोदा होती, यशोदा मैया. नंदबाबांनी विचारलं, नंदबाबांना उद्धव महाराजांनी विचारलं, हे सगळं काय होतं? तर म्हणाले, काय सांगू, जेव्हा कुणीही गावामध्ये येतं तेव्हा हिला वाटतं की जो अक्रूर माझ्या कृष्णाला मथुरेला घेऊन गेला होता तोच आला की काय, म्हणून जाब विचारायला धावत येते. आणि उद्धवाला लक्षात आलं की याला म्हणतात भक्तिप्रेम, परमं व्याकुलता. लक्षात घ्या, आजही गावामध्ये कुठलाही रथ आला, कुठलीही गाडी आली, त्यानंतर त्या गाडीमधून उतरणारा, त्या रथामधून उतरणारा माझा भगवान गोपाल कृष्णच आहे, हा विश्वास, ही खात्री या गोपिकांना असते. याचा अर्थ किती कृष्णमय झाल्यात त्या. यशोदेला वाटतं आजही दारामध्ये माझा कृष्ण आला असेल, कृष्णाला घेऊन गेलेला अक्रूर आला असेल का, म्हणून ती धावत येते आणि बेशुद्ध होते. आणि म्हणून कबीर महाराजांनी कोणीतरी म्हटलं की कबीर महाराज तुम्ही श्रेष्ठ भक्त आहात हो. कबीर महाराज म्हणाले, कसलं काय? कबीरा कबीरा का कहे जा जमुना के तीर. कबीरा कबीरा का कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्यार में बह गई कोटी कबीर. कबीर कबीर श्रेष्ठ भक्त काय म्हणता तुम्ही? त्या गोकुळाकडे जा, यमुनेच्या काठाशी जा, तिथल्या एका गोपीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर असे वाहून गेले म्हणून समजा. एवढं भक्तिप्रेम. म्हणून देवर्षी नारदांनी उदाहरण लिहिताना, सूत्र लिहिताना जगामधल्या कुठल्या संन्याशाचं, योगीचं, जपी तपीचं नाव न लिहिता गोकुळामधल्या अशिक्षित, दही दूध लोणी सोडून ज्यांना काहीही माहीत नाही अशा कृष्णमय गोपिकांचं नाव लिहिलं, यथा ब्रज गोपिकानाम. कारण याला म्हणतात भक्तीचा जिव्हाळा. हेच सांगून इथं थांबते. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. पण नवविधा भक्तीनं शुद्धी येण्यासाठी आज आपल्याकडे तेवढा वेळ नाही, काळ नाही. पण निदान श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम मधील श्रवणम आपण एवढ्या संख्येने करताय, कीर्तन आम्ही करतो, त्यामुळे ही भक्ती आपल्या हातून व्हावी, त्या भगवंतावरती प्रेम करावं हे आपल्या हातून होतं. असंच प्रेम करावं हेच आपल्याला या संत मंडळी सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा,
तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा. पुंडलिकावरती श्री ज्ञानदेवा, श्रीदेवी माऊली माता की. आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद. शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा, नकळे आम्हा, नकळे आम्हा, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान. योग याग तप अष्टांग साधन, योग याग तप अष्टांग साधन, योग याग तप, योग याग तप, योग याग तप अष्टांग साधन. नकळीची दान व्रत तप, नकळीची दान व्रत तप, व्रत तप, व्रत तप. आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. चोखा म्हणे माझा भोळा
गायीन केशवा गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे ज्ञान अतिशय सुंदर अभंग. या आजच्या निरूपणाला आणि आजच्या अभंगाला समर्पक असा की चोखा म्हणे माझा भोळा भाव देव गायीना केशवा नाम तुझे. कारण भक्ती म्हणजे शेवटी काय, त्याला भाव त्यामध्ये पाहिजेच. कारण भावेन देवं वशमानयन्ते. इतका सुंदर अभंग स्वरदाने सादर केला. आपण थोडंसं नामस्मरण घेऊया. सगळी थोडंसं ताठ बसा, थोडेसे डोळे मिटा. जोरदार एवढे शेकडो लोक आहेत, त्यामुळे तेवढ्या शेकडो लोकांचा आवाज त्या माऊली मातेपर्यंत, त्या आईपर्यंत पोहोचू द्या. कारण लेकराची हाक ऐकू आली की घरामध्ये कुठेही आई असली तरी ती धावत येते. त्याप्रमाणे या विश्वामध्ये ती आदिमाता भरू नये, त्यामुळे आपली कळकळीची, तळमळीची आणि व्याकुळ हाक तिच्यापर्यंत पोहोचली की आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल तर ती आपल्या कायम पाठीशी उभी राहील. भगवान गोपालकृष्णांचं नामस्मरण आपण करणार आहोत. कारण आख्यान या अभंगाला अनुसरू नये, त्यामुळे भगवान गोपालकृष्णांचं नामस्मरण पाठोपाठ सगळे घ्या. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी हो. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी हो. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी हो. गिरिधारी श्याम मुरारी हो. गिरिधारी श्याम मुरारी जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी गिरिधारी श्याम मुरारी हो. गिरिधारी श्याम मुरारी पुंडलिका वरदे हरी विठ्ठला श्री ज्ञानदेवा पार्वती पते हर हरा श्री देवी माऊली माता की भगवान गोपाल कृष्ण की जय. जय रघुवीर समर्थ
असंच भजन एका झोपडीमधून ऐकू येत होतं. आणि गावामध्ये आपल्या समाजाच्या मान्यतेप्रमाणे ज्याला आपण गरीब अशी व्याख्या ठेवलेली आहे की एखाद्याची झोपडी असेल तर तो गरीब. मग समाजाच्या दृष्टिकोनातून गरीब परंतु भगवंताच्या दृष्टिकोनातून अत्यंत श्रीमंत घर अशी ही झोपडी. आणि त्या झोपडीमधून सूर्यनारायणच जणू तिथं वास करावा एवढं प्रखर तेज त्या झोपडीचं. कारण त्या झोपडीमधून स्वर ऐकू येत होते. आजूबाजूनं त्या झोपडीच्या जावं तर कानावरती स्वर पडायचे. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी हो जय जय राधा. या झोपडीमध्ये अखंड नामस्मरण. परंतु झोपडीमधली माणसं मूर्तिमंत दारिद्र्य कसं दिसावं. अत्यंत दरिद्री. किती दारिद्र्य असावं. किती दारिद्र्य असावं. 18 विषय दारिद्र्य या घरामध्ये. 18 विषय दारिद्र्य म्हणते. 18 विश्वे नाही. कारण 18 गुणिले 20 किती होतात. 360. 365 दिवसांपैकी 360 दिवस ज्यांच्या घरी 2 वेळेचं अन्न नाही अशी अवस्था या झोपडीमध्ये. घरात लहान लहान लेकरं आहेत, बाळ आहेत. आणि आई झोपवते यांना. कारण मुलं झोपलेली राहिली तर भूक लागलेली यांना कळणार नाही. नेसूचं वस्त्र थोडस फाटलंय आणि यांच्या पोटाला करकचून बांधलंय. कारण पोटामध्ये आगीचा डोब ओसायला भूक लागली तर यांना जाणीव होऊ नये म्हणून पोटाला करकचून बांधलेलं आहे. आणि आई भूक म्हटल्यानंतर मुलांच्या ओठाला मिठाचं पाणी करून लावते आणि ते चाटत चाटत मुलं झोपी जात आहेत. एवढं दारिद्र्य आहे. दारिद्र्य कसं असावं तर मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन बघावं. या अशा एका काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळग्रस्त भागामध्ये हे मुलाखतकार गेले विचारायला, मुलाखत घ्यायला. शेतकऱ्याच्या मुलाला आणि शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. त्याच्या सुनेचा आणि बायकोचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी ही मंडळी पोहोचली. आधी झोपडीच्या बाहेर सासूचा इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतली. सासू आत गेली. त्यानंतर सून बाहेर आली. सुनेची मुलाखत घेतली आणि सगळं कॅमेरा वगैरे सगळं बंद केल्यानंतर त्या मुलाखत घेणाऱ्या बाईच्या लक्षात आलं. ती म्हणाली, बाई अहो हीच साडी, अशीच दिसणारी साडी तुमच्या सासूनं नेसली होती आणि तुम्ही हीच साडी नेसलात. तुमच्याकडे मॅचिंग सेम टू सेम सारख्या दिसणाऱ्या 2 साड्या आहेत का हो. त्या सुनेनं सांगितलं, सावकाराच्या कर्जामध्ये सगळं घरामधलं गेलं. आमच्याकडे एकच साडी आहे. एक दिवस ती नेसते, एक दिवस मी नेसते. आणि म्हणून आम्ही घराबाहेर सुद्धा पडत नाही. एवढं दारिद्र्य या घरामध्ये असावं. घरामधली स्त्री आपल्या नवऱ्याची जी धोतर आहे त्याला गाठी मारून मारून त्याचं वस्त्र फक्त लज्जा रक्षणापुरतं. एवढं कर्माने दारिद्र्य घरामध्ये आहे. आणि या घरामधला हा पुरुष नशिबानं त्याची थट्टा करावी. त्याचं नाव काय होतं तर सुदामा. आणि अखंड नामस्मरण या सगळ्या घरामधून नामाचा कल्लोळ, नामाची संपत्ती. कारण विपदौ नैव विपदः संपदौ नैव संपदः विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायणो स्मृतिः. आपल्या घरामध्ये विपत्ती आहे की संपत्ती आहे हे बघायचं असेल तर देवाला विसरलात, देवाचं नाम विसरलात तर नामाच्या संपत्तीने तुम्ही फार गरीब आहात असं समजा. आणि नामाची संपत्ती तर भरपूर असेल तर तुमच्यासारखा जगात श्रीमंत कोण नाही असं समजा. आणि म्हणून सुदाम्याला श्रीमंत म्हणावं.
नशिबानं थट्टा करावी की नामापलीकडे कसलं दाम नाही आहे सुदामाकडे, पण अखंड सुखी पोट खपाटीला गेलेलं आहे. बघितल्यानंतर याच्या सगळ्या बरगड्या दिसाव्यात, पोटाला करकचून बांधलेलं आहे आणि अखंड नामस्मरणामध्ये उदास म्हणजे सुख असो दुःख असो, सुख दुःख समय कृत्वा दोन्ही माझ्यासाठी समान आहे. जय जय राधा रमण गिरीधारी गिरीधारी श्याम मुरारी हो. जय जय राधा रमण गिरीधारी गिरीधारी श्याम मुरारी. अत्यंत कृश असलेला हा सुदामा कोपऱ्यात बसून त्याने अखंड नामस्मरण करावं. पण एक दिवस बायकोला असं वाटलं की मुलं भूक लागल्यानंतर आई अगं भूक लागली म्हणतात. त्यांच्या समोर स्वयंपाकघरातले सगळे डबे मी शोधते पण डबे सगळे रिकामे असतात. भूक लागल्यानंतर लेकर आईकडे जातात, आई भूक म्हणून. बाबा भूक म्हणत नाही. अशा वेळी मी काय उत्तर द्यावं? आणि या अशा परिस्थितीमध्ये नवऱ्याने अखंड फक्त नामस्मरण घ्यावं, अखंड आनंदी असावं. तिला हे बघवे ना. आणि ती नवऱ्याला विचारायला लागली सुदाम्याला, या हो घरामध्ये 18 विषय दारिद्र्य आहे, मूर्तिमंत दारिद्र्य आपल्या घरामध्ये वास करतं, पण तरी सुद्धा तुम्ही सतत आनंदी कसे काय हो असता? ब्रह्मानंद असाच असतो, प्रतिक्षणम वर्धमानम. तुम्ही सतत कसे काय हो आनंदी असता? अहो लेकरं भूक लागली की माझ्याकडे मागतात, आई भूक लागली, आई भूक लागली. त्यांना मी काय उत्तर द्यावं हो? मुलांचं सोडा, पण एक माणसाचं शरीर म्हणून, देह म्हणून तुम्हाला पोट आहे. तुमच्या पोटात जेव्हा आगीचा डोंब उसळतो तेव्हा तुम्ही काय करता हो? सुदामा म्हणाले, अगं काय सांगू, मला भूक लागते, माझ्या पोटामध्ये जो जठराग्नी जागा होतो, पण तेव्हा मी एकच करतो, माझ्या मित्राचं स्मरण करतो. जय जय राधा रमण गिरिधारी गिरिधारी श्याम मुरारी. अगं मी माझ्या मित्राचं स्मरण करतो. मित्राचं स्मरण केल्यानंतर या दुःखामध्ये तुम्हाला एवढा आनंद होण्याचं कारण काय? अगं माझा मित्र काही साधा सुद्धा नाही, मग कोण? अगं या जगाचा मालक, द्वारकेचा राजा, तो भगवान गोपाल कृष्ण, तो माझा मित्र आहे. अगं या दुःखामध्ये, या दारिद्र्यामध्ये त्या कृष्णाचं स्मरण केल्यानंतर माझी भूक शांत होते, सगळं काही विसरून जातो ग मी. बायको म्हणाली, काय सांगता? द्वारकेचे राजे भगवान गोपाल कृष्ण ते तुमचे मित्र. आता उद्या मी तुम्हाला सांगितलं, मागे त्यांचं लग्न लागलं अंबानी. उद्या मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का ते माझे मित्र आहेत, चांगले खास आहेत, आमच्या घरी येणं जाणं असतं. आता तुम्ही काय माझ्या घरी बघायला येणार नाही, खरंच येतात की नाही ते, पण तुम्हाला जर मी असं सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? उद्या तुम्ही काकांना सांगाल कीर्तन चांगलं झालं, पण पुढच्या वेळी बोलवू नका, डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. आता ज्याप्रमाणे तुम्ही मला बघाल काही काय सांगता, याचप्रमाणे बायकोनं सुदामदेवांकडे बघितलं की काही काय सांगतो. द्वारकेचे राजे भगवान गोपाल कृष्ण तुमचे मित्र. सुदामदेव म्हणाले, अगं खरंच तो माझा लाडका मित्र आहे. आम्ही जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये क्लासमेट होतो ना, एकाच बाकावर बसायचो. तुम्ही म्हणाले कीर्तन करते म्हणून काही सांगते, इथून बाक नव्हते आणि बरोबर बसत होते. आम्ही बरोबर गुरांना घेऊन जायचो, आम्ही बरोबर रानातून लाकडं आणायचो. आमचा कन्हैया सगळ्यांचा प्राणसखा होता ग, तो माझा प्राणसखा आहे. त्याला त्याची आठवण आली नाही ना तर माझा जीव व्याकुळ होतो ग, भुकेनं नाही, त्याची आठवण येते म्हणून मी व्याकुळ होतो. ती पत्नी
पत्नी फार हुशार होती, कारण बायकांना घर सांभाळायचं असतं. या अशा संत विभूतींच्या ज्या बायका असतात, पत्नी असतात, त्यांना फार दूरचं पाहायची सवय असते. कारण एक जर अंतर्मुख असेल तर बाहेरचं सगळं सांभाळायला कोणीतरी पाहिजे ना. या पत्नीनं विचार केला आणि म्हणाली, खरंच जर भगवान गोपालकृष्ण तुमचे मित्र असतील तर द्वारकेला जाऊन तुम्ही आमची परिस्थिती त्यांना सांगत का नाही? तुम्ही जाऊन सांगा त्यांना, ते आमची चिंता दूर करतील, दारिद्र्य दूर मिटवतील, सगळं मिटवतील ते. सुदामदेव म्हणाले, अगं नाही नाही नाही, तसं मी करू शकत नाही, स्वप्नात सुद्धा असा विचार नको. अगं कारण माझी ही अवस्था, माझी ही परिस्थिती त्या भगवंताचा प्रसाद आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अगं हे दुःख म्हणतेस ना तू, अगं दुःख नाहीये हे दारिद्र्य, ही संधी आहे, संधी. ही संधी आहे, कारण दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे नको. मी श्रीमंत झालो ना तर भगवंत नक्की माझ्यावर कृपा करेल, पण ती कृपा झाली, पैसा आला की माझ्याकडे काही कारण राहणार नाही ग त्याला आठवण काढायची. आता माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मी त्याची आठवण काढतोय ना. माया आली की मायेमध्ये भगवान लपून जातो, आणि जिथं मायाच नाही तिथं तो भगवंत असतो, परब्रह्म असतो. मी त्याला नाही सांगू शकत माझं दारिद्र्य. पत्नी म्हणाली, अहो जाऊन भेटा तरी एकदा. भेटायला काय जातं, भेटून या. कारण हिला माहित होतं भगवान गोपाल कृष्ण पाहता क्षणी त्यांच्या लक्षात येणार आहे आणि आपली अवस्था पालटणार आहे. म्हणजे भेटायला काय हरकत आहे. आणि म्हणून सुदामदेव तयार झाले, निघाले जायला. पण जाणार आता भगवंताकडे, गुरुकडे, ज्योतिषाकडे, वैद्याकडे जाताना काहीतरी त्यांना द्यावं लागतं, काहीतरी द्यावं. आपण उगाच हात हलवत नाही जायचं. पण या सुदाम्याकडे स्वतःचं पोट भरायला घरामध्ये काही नाही, मग त्या परमेश्वराला काय द्यावं. बायको पहिल्यांदा घराबाहेर पडली, सावकाराच्या दारापाशी उभी राहिली. सावकाराच्या बायकोनं सांगितलं, मुसळ तिथं आत्ता मुसळमध्ये पोहे कांडलेले आहेत, केर राहिलेला आहे, तुला हवं असेल तर तो केर सगळा साफ कर, पोहे मुठभर आहेत ते साफ कर आणि घेऊन जा. त्या मुसळामधला फार उपकार झाले तुमचे म्हणून आनंदानं सगळे पदरामध्ये ते पोहे घेतले. पोहे नाही हो, राहिलेला सगळा केर कचरा घेतला, घरी आली. कुणी पाहत नाही ना, धावत पळत घरी आली, कारण नवऱ्याच्या उपरण्याला गाठी मारून मारून नेसलेली आहे ही. ते जमिनीवरती अंथरले, त्याच्यावरती फुंकर मारली, केर सगळ्या बाजूला झाला, मूठभर पोहे हो. एक क्षण वाटलं की माझ्या मुलांना खाऊ घातलं तर काय जाणार आहे, काय बिघडणार आहे. मुलं कधीच उपाशी आहेत, पण नाही, भगवंताच्या कार्यासाठी आणलेलं आहे, मग त्यामध्ये तफावत नको, त्यामध्ये भ्रष्टाचार नको. म्हणून मूठभर पोहे एका उपरण्यामध्ये बांधले. सुदामदेवाने गाठीमध्ये बांधले, पण उपरणेला सगळ्या गाठीच तर होत्या. ते उपरण पांघरलं आणि सुदामदेव निघाले. कुठून तर पोरबंदर वरून, आत्ताचं पोरबंदर गुजरात मधलं, तिथून द्वारकेला त्या भगवंताकडे जाताना त्याच्या नामस्मरणामध्ये जय जय राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम मुरारी, हो जय जय राधा रमण गिरिधारी. अखंड नामस्मरण करत जंगलाची वाट चालत, पायामध्ये काटे कुठे, पादुका नाहीत, चपला नाहीत. पहाटे निघाला होता आणि जवळ द्वारका. त्या जंगलामधून, त्या जंगलामधूनच सुदामा पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर द्वारका समोर उभी होती. या सुदाम्याने पाहिलं मात्र तर भगवान गोपाल कृष्णाची द्वारका दिसत होती. आणि द्वारकेचं काय वर्णन करावं. त्या घनदाट जंगलामधून बाहेर पडल्यानंतर, त्या काळोखामधून बाहेर पडल्यानंतर या सुदाम्याला
बघवेन असं झालं, डोळे दिपून गेले. एकदम काळोख झाल्यानंतर घरामध्ये लाईट आल्यानंतर कसं होतं त्याप्रमाणे या सुदाम्याचे डोळे दिपून गेले, कारण समोर सगळी सोन्याची द्वारका होती. कशी होती द्वारका? माझ्या शब्दातून काय, कवींच्या शब्दामधून नाही का? सव्वा लाख सोनेरी पताका, सवा लाख सोनेरी पताका, जैसे बिजली चमके, जैसे बिजली चमके. सव्वा लाख सोन्याच्या पताका सगळ्या द्वारकेमध्ये लावल्या होत्या. आता या दिवे लावलेत ना, तशा सोन्याच्या पताका. आज उत्सव आहे मंदिरामध्ये म्हणून एवढी सजावट आहे, पण द्वारका रोजच अशी दिसायची. सव्वा लाख सोनेरी पताका, जैसी बिजली चमके. वारा वाहायला लागला द्वारकेमध्ये की सगळ्या त्या पताकांची सळसळ व्हायची. सूर्यनारायणाची किरण प्रतिबिंबित होऊन या सुदाम्याच्या डोळ्यामध्ये गेली आणि पावसा नसताना सकाळची वीज जशी कडाडून जावी अशी द्वारका. सव्वा लाख सोनेरी पताका, जैसे बिजली चमके. ठोर ठोर रागन के आलापन, ठोर ठोर रागन के आलापन. महालाच्या प्रत्येक दालनामधून कुणी नर्तक आहे, कुणी गायक आहे. देश विदेशामधले, विश्वामधले जगप्रसिद्ध विद्वान तिथे चर्चा करतायत. ती सगळी श्रीमंती सुदामा बघायला लागला. ठोर ठोर रागन के आलापन, ठोर ठोर रागन के आलापन, ठोर ठोर रागन के आलापन. ठोर ठोर रागन के आलापन, ठोर ठोर रागन के आलापन. तान कान को झमके, कान कान को झमके, हो राम साधु जी राजा राम हो. सव्वा लाख सोन्याच्या पताका, प्रत्येक दालनामधून एक एक गायक, नर्तक, विद्वान, पंडित, ही सगळी श्रीमंती बघितली. काय श्रीमंती! आपण असतो एखाद्या अशा श्रीमंत धनाढ्य माणसाचे मित्र तर लगेच जळफळाट झाला असता हे सगळं बघून. पण सुदामा खरा मित्र होता. त्यानं हे सगळं पाहिलं आणि विचार केला, हरे कृष्णा, अरे कृष्णा, किती रे वैभव मिळवलंस, किती रे प्रगती केलीस, किती हे ऐश्वर्य. आणि मनात कुठेसं वाटलं, या सगळ्या मायेमध्ये माझा कृष्ण मला कुठे दिसणार. काय श्रीमंत आहे द्वारका. आता रस्त्यामध्ये जे डिवायडर असतात ना, सिमेंटचे आणि माती विटांचे बांधलेले, द्वारका एवढी श्रीमंत होती की रस्त्यामध्ये सोनी नाणी सगळी आणि हिरे माणिक मोती डिवायडर म्हणून घातलेत. कारण जगामध्ये जगज्जेता आहेत भगवान गोपालकृष्ण. तिकडचं सगळं धन आणल्यानंतर लोकांच्या घरामध्ये पोहोचवलं, सगळं केलं. पण लोक म्हणाले, आता आमचं घर भरलंय, रस्त्यावरती ठेवा, जागा नाही, सगळा खजाना भरला, ओतायला लागला म्हणून रस्त्यावरती. बरं, चोरीची काही संभावना नाही कारण सगळे श्रीमंत. आणि अशा या श्रीमंत द्वारकेमध्ये हा फाटका सुदामा पोहोचला. द्वारपालांकडे बघितलं नाही, आत पाय टाकला महालाच्या आणि मज्जाव. अरे कुठे चाललास, कुठे चाललास, कोण आहेस तू? मी 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 सुदामा. सुदामा, कोण आहेस तू? एवढा गरीब माणूस यांनी द्वारकेमध्ये पहिल्यांदा बघितला होता. कुठे चाललास? ते कृष्ण
कृष्ण? तुला भगवान गोपाल कृष्ण म्हणायचेत का? हो हो तेच. अरे थांब, कुठे चाललास? काही आधी अपॉइंटमेंट वगैरे घेतलीये का? नाही हो. काय झालं? काय काम आहे तुझं? ते माझे मित्र आहेत ना. मित्र? थांब, असं जाता येत नाही. आधी विचारणा करावी लागते, मगच प्रवेश मिळतो. एक द्वारपाल हसत हसत सभेमध्ये गेला आणि सांगायला लागला कृष्णाला, महाराज अहो एक दारावरती कोणीतरी गरीब माणूस आलाय, भिकारी, आणि सांगतो की तुमचा मित्र आहे म्हणे. कोण आहे तो? त्याचं नाव फारच मजेशीर आहे. हो, आहे गरीब, पण नाव सांगतो सुदामा. सुदामा? सुदामा हे शब्द ऐकल्यानंतर दरबारामध्ये काहीतरी गंभीर चर्चा करणारे भगवान गोपाल कृष्ण मंतरलेल्यासारखे सिंहासनावरून उठले आणि भर सभेमधून पळायला लागले, धावत गेले. सगळी सभा उभी राहिली. द्वारकेचे राजे ललकारी दिल्याशिवाय, आस्ते कदम अशी ललकारी दिल्याशिवाय, त्यांची वर्दी दिल्याशिवाय जे येत नाहीत, असे भगवान गोपाल कृष्ण आज सुदामा ही 3 अक्षर ऐकल्यानंतर मंतरलेल्यासारखे धावत गेले. धावत पळत गेले. शेला पडला, वैजयंती माळा गळ्यातून खाली पडली, पीतांबर सुटायला लागलं, मुकुट कोसळला. जे असे सैनिक उभे होते ते आश्चर्यचकित झाले की आज महाराज पळतायत. पळत पळत प्रवेशद्वारापाशी पोहोचले आणि तिथं सुदामा पाठमोरा झाला होता. कितीतरी वेळ माझा कृष्ण काही येत नाही. कृष्णा, तुला तुझी नगरी बघितली, फार सुखी झालो बघ, निघतो आता म्हणून नमस्कार केलेला सुदामा. पाठ होती. कृष्णाला लक्षात आलं हाच सुदामा माझा. त्याचा हात धरला, जवळ ओढलं आणि कडकडून मिठी मारली भगवान गोपाल कृष्णाने सुदाम्याला. सुदाम्याला लक्षातच आलं नाही. काळे भोर कुरळे केस बघितले, सावळी पाठ बघितली आणि लक्षात आलं, अरे हाच तर माझा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामधला कान्हा. अरे कृष्णा, अरे आलास का रे? दोघे काहीही बोलत नव्हते. सगळे द्वारका स्तब्ध झाली. कृष्णानं कडकडून मिठी मारली होती सुदाम्याला आणि घळाघळा अश्रू वाहत होते. सुदाम्याला कृष्णानं आत नेलं, मंचकावरती बसवलं, सेवा केली. भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर त्याच्या नशिबाची कर्मरेषाच मिटून गेली. हो, दारिद्र्य रेषाच मिटून गेली. असा हस्तस्पर्श. 5 मिनिटं, 10 मिनिटं. आणि भगवान गोपाल कृष्णाने आपण ज्या मंचकावरती बसलो होतो त्याच मंचकावरती बसवलं. सुदाम्याचे पाय हातात घेतले आणि भगवंताच्या डोळ्यामधून घळाघळा अश्रू व्हायला लागले. जे भगवान गोपाल कृष्ण कुरुक्षेत्रावरती आपल्या सख्या नात्यांचा, सगळ्या यादवांच्या मृतदेहांचा खच पडल्यानंतर सुद्धा डोळ्यामधून एक टिपूस ज्यांच्या पडल्या नाही, असे भगवान गोपाल कृष्ण घळाघळा रडायला लागले. सुदाम्याचे पाय बघितले आणि पायाची चाळण झालेली आहे, काटे त्यामध्ये घुसून घुसून. आणि यानंतर सुदाम्याचे कष्ट लक्षात आले की भाव भोळा आहे बिचाऱ्याचा, एवढा चालत आला मला भेटायला. फक्त लक्षात घ्या, भक्त जर बसले ना असेल तर भगवंत त्याच्यासाठी उभा राहतो. भक्त उभा असेल तर भगवंत त्याच्यासाठी चालायला लागतो. आणि भक्त जर चालत असेल तर भगवंत त्याच्यासाठी पळायला लागतो. ती जबाबदारी आहे भगवंताची, ते वचन आहे भगवंतानं भक्ताला दिलेलं. पाय बघितले आणि भगवंत रडायला लागले. रुक्मिणी मातेला सांगितलं होतं की परात आण, पात्र आण, पाय धुवायचे सुदाम्याचे, पण त्याची गरजच पडली नाही. डोळ्यामधल्या गंगा जमुनांनी सुदाम्याचे पाय धुवून टाकले होते. दोघेही काहीही बोलत नव्हते. सगळा दरबार हे सगळं दृश्य बघत होता, अंतर्मुख झाला होता.
सुदामा डोळे पुसतायत आणि भगवान गोपाल कृष्ण ते पाय हातात घेऊन रडतायत. भक्तासाठी भगवंत रडतो, पण तो भक्त सुदामा असावा लागतो. सुदामा इतकं निष्काम आणि निरपेक्ष प्रेम भगवंतावरती असावं लागतं. एखाद्याचा जळफडाट झाला असता सगळी संपत्ती बघून, पण नाही, सुदामा खरा भक्त आहे, खरा भगवंतावरती प्रेम करणारा भक्त आहे. भगवान गोपाल कृष्णांनी सुदाम्याला स्नान घातलं आणि त्यानंतर समोर पंचपक्वान्न असं ताट ठेवलं आणि सुदाम्याला सांगितलं की सुदाम्या, अरे जेव. खरं तर एवढं भलं मोठं ताट आलं होतं, पहिल्यांदा एवढं पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं होतं, पण तरी सुद्धा एक घास सुद्धा पोटात जाईना. कारण ताट समोर आलं होतं खरं, पण ते सुख सुद्धा याला अनुभवता येईना, कारण तिथं बायका मुलं उपाशी होते. आणि म्हणून सुदामा कसा बसा जेवला. सुदाम्याला मंचकावरती बसवलं आणि त्यानंतर भगवान गोपालकृष्ण स्वतः पाय चेपायला लागले. आणि भगवान गोपालकृष्णांनी म्हटलं, सुदाम्या, अरे ओळख करून देतो कुटुंबाची. आणि त्यानंतर सगळ्यांना या म्हणून सांगितलं. सगळ्या राण्या नमस्कार करायला लागल्या. 8 राण्या झाल्या. त्यानंतर यानं आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. 8 झाल्यानंतर क्षत्रियाला 8 विवाह करायला मान्यता आहे. 9वी झाल्यानंतर सुदाम्याने विचारलं, या कोण शेजारच्या का? कृष्ण म्हणाले, नाही नाही, या आपल्याच. 9वी झाली, 10वी झाली, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. त्यानंतर 1000 झाल्या. सुदामा दमला. त्याने अष्टपुत्रा सौभाग्यवती, अष्टपुत्रा सौभाग्यवती, 4-5 हजार झाल्या. मग अष्टपुत्रा अष्टपुत्रा उरलेल्या 5000 त्यानं कृष्ण हा काय प्रकार आहे तो सविस्तर सांगतो नंतर. आत्ता वेळ कमी आहे, 2 मिनिटात कीर्तन थांबवायचंय ते नंतर. आणि भगवान गोपालकृष्ण म्हणाले, रे सुदाम्या, मघापासून गप्पा मारतोयस खरं, पण जे आणलंयस ते देणार आहेस कधी? मला सांगा. एवढ्या वैभवशाली, वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न, जिथे लक्ष्मीनं पाणी भरावं, कुबेरानं पाणी भरावं, अशा या द्वारकेमध्ये सुदाम्याने आपले मळकट कळकट उपरण्यामधले पोहे ते सुद्धा मूठभर कृष्णासमोर ठेवावे का? सुदामा म्हणाले, काही नाही रे, विसरलोच. बघ कसं मी विसरलो, हात हलवत आलो, माझ्या लक्षातच आलं नाही कृष्ण. पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की आणेन. हो. अरे सुदाम्या, खोटं बोलतोयस. अगं रुक्मिणी, आण जा त्याचं उपर्ण, मी सांगतो. हा विसर भोळाच आहे, पण वहिनी याला काही दिल्याशिवाय आठवणारच नाही. आणते. अरे नको रे, नको रे, असं म्हणत सुदामा संकोचतोय. उपर्ण घेतलं, सगळं सोडवलं आणि त्या सुदाम्याचे मूठभर पोहे कृष्णानं मिटक्या मारत खाल्ले. हो, आनंदानं खाल्ले. आणि या सगळ्या माता रुक्मिणी म्हणाल्या, सत्यभामा म्हणाले, आम्हाला सुद्धा प्रसाद म्हणून ठेवा. मूठभर पोहे, ज्यानं रोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य जेवावा, त्याच्या घरचा नाही, ज्या ज्या मंदिरामध्ये दाखवतात तिथल्या सगळ्यांचा, तो मात्र तृप्त झाला, तृप्तीचा ढेकर दिला या कळकट मळकट उपरण्यामधल्या मूठभर पोह्यांनी. सुदामा संकोचला. ते मूठभर पोहे तृप्त होत भगवान गोपालकृष्णाने खाल्ले. आणि त्यानंतर सुदामदेव अगदी 2 दिवसाची तिथे निवास करून सुदामा म्हणाले की मी आता निघतो कृष्णा, मी आता निघतो. कारण लक्षात घ्या, भगवान गोपाल कृष्ण हे जरी श्रीमंत होते तरी अभिमानी नव्हते. एक मित्र म्हणून भगवान गोपालकृष्ण श्रीमंत असले तरी अभिमानी नव्हते, आणि सुदामा गरीब असला तरी स्वाभिमानी होता. निघाला सुदामा, पण कृष्ण किती लबाड आहेत, नटखट आहेत. म्हणाले, सुदामा तुला हे पितांबर धारण केलंयस, वस्त्र धारण केलीयस, रेशमी अलंकार दिलेत, सगळं दिले, ते उतरव, तुझं ते उपर्ण आणि पंचानेस आणि जा. आपण असतो तर काय म्हटलं असतं, घेणारच आहे तर दिलेस कशाला? पण नाही हो,
कृष्ण म्हणाले, अरे कृष्ण सुदामा, असं नवरदेवासारखा नटून गेलास आणि वाटेत चोरांनी मारला बिरला तर? खरं तर देव तारी त्याला कोण मारी? पण सुदामा म्हणाले, अरे कृष्णा, किती रे माझी काळजी. सगळं उतरवलं, पंचा नेसला, धोतर नेसलं, उपर्ण घेतलं आणि सुदामा परत निघाला. जय जय राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम मुरारी. निघाला सुदामा आणि इथं कृष्णानं वर्दी दिली, आदेश सोडला. एक पास झालं, मोठा भला मोठा प्रोजेक्ट. कुठं? पोरबंदरला. प्रत्येक द्वारका निर्माण झाली पाहिजे सुदामा पोहोचेपर्यंत. सगळे कामाला लागले, विश्वकर्मा कामाला लागला, बांधकाम सुरू झालं. छोट्या छोट्या झोपड्या हटवल्या, अतिक्रमण केलं, पण दुसरा भला मोठा विला बंगलो उभा केला. सगळे म्हणाले, हे काय? नाही, ते सुदामा तुमचे केले होते. हा मोठा मेगा प्रोजेक्ट पास करून आलेत म्हणाला, गव्हर्नमेंटचं टेंडर आहे. सुदाम्याच्या झोपडीच्या जागी भला मोठा महाल, गावकऱ्यांना वस्त्र. आणि सुदामा आपलं नामस्मरण करत, काही कल्पना नाही. गिरिधारी, गिरिधारी श्याम मुरारी, गिरिधारी श्याम मुरारी, हो गिरिधारी श्याम मुरारी. पोहोचला या द्वारकेमध्ये. सुदामा आपल्या जंगलामधून आपल्या घरी पोहोचला, गावामध्ये पोहोचला. रात्र झाली होती. रात्रीच्या वेळी पोहोचला आणि त्यानं बघितलं सगळीकडे, तर इतक्यात गावकऱ्यांनी तुमच्यासारखीच गर्दी, सगळ्यांनी सुदामाला उचलून घेतलं. सुदामा घाबरला, कारण रात्रीचं साम्राज्य त्यांचं असतं असं म्हणतात. कुणाचं? घाबरले. सुदामा म्हणाले, उतरावा उतरावा उतरावा. यांनी सगळ्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये महालासमोर आणून ठेवलं आणि सुदाम महाराज की जय म्हणायला लागले. सुदाम्याला काही कळेना आणि समोर बघितलं, अरे 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 म्हणाले, परत द्वारकेत पोहोचलो. जंगलामध्ये चकवा खाल्ला बहुतेक. अरे देवा, मला सोडा, मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. सगळी गर्दी पुन्हा ढकलतीये पुढं. सुदामा परत गर्दीतून बाहेर जायला बघतायत, गर्दी पुन्हा पुढे ढकलतीये आणि समोरून त्या महालामधून पूजेचं तबक घेऊन, औक्षणाचं तबक घेऊन म्हणाले, अरे चा, रुक्मिणी माता परत द्वारकेत पोहोचलो. नमस्कार केला, आई साहेब आई साहेब आई साहेब. पदर वर केला तर बायको म्हणाली, अहो असं काय करता? आई साहेब नाही, बाई साहेबच आहे म्हणाल्या. औक्षण केलं सुदाम्याने. सगळ्यांनी जय जयकार केला सुदाम्याचा. पण ही सगळं, हे कर्तृत्व, हे सगळं देणं होतं त्या भगवंताचं. डोळे मिटले सुदाम्याने आणि म्हटलं, भगवंता, हे सगळे खुश आहेत, आनंदी आहेत, पण भगवंता, ही माया मला का रे दिलीस? हे सगळं मला का दिलंस? माझा अधिकार नाही रे. एका भक्ताला हा व्यवहार नको. प्रल्हादानंही हेच म्हणाला, नरसिंहाला तुला काय पाहिजे तो वर माग. देवा, मी तुझ्यावरती प्रेम केलं की तुझ्याकडून काहीतरी मिळावं यासाठी नाही, कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे, हे एकमेव कारण होतं. सुदामेने सांगितलं, देवा, अरे तुझ्यावरती प्रेम आहे, हे जिव्हाळ्याची भक्ती आहे, यासाठीच मी तुझ्यावरती प्रेम करतो. तुझ्याकडून काही अपेक्षा नाही रे, हे काही नको मला. आणि हेच तर आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात की न मागे त्याची रमा होय दासी. या प्रेमाचं बळ, या प्रेमाचं सामर्थ्य इथे जिंकलं. रंकाचा राव व्हावा, नराचा नारायण व्हावा आणि सुदामाचा सुदामा एक महाराज व्हावा, राजा व्हावा. हे या भक्तीची ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात. कीर्तन थांबवण्यापूर्वी कीर्तन इथे आयोजित केलं त्याबद्दल आयोजकांचे, श्री माऊली देवस्थानाचे आभार मानते. तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार मानते. कारण काही बोलताना चुकलं असेल तर ते पदरात घ्या, काही आवडलं असेल तर भगवंताचं आहे, माझ्या गुरूंचं आहे. त्यामुळे साळुंकी मंजुळ बोलत असे आणि बोलविता धनी वेगळाची. त्यामुळे काही चुकलं असेल तर ते पदरात घ्या. आणि तुमचा इतका सुंदर प्रतिसाद मला लाभला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, आयोजकांचे आभार. आणि दिलीप काकांचे आभार म्हणत नाही मी, आमचेच आहेत. त्याबद्दल खरोखर ही संधी दिल्याबद्दल आभार मानते. आम्हा सगळ्यांना आयुष्य, आरोग्य, समृद्धी, सुख, समाधान लाभो अशी प्रार्थना करते. साथीदारांनी फार सुंदर सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार मानते आणि इथे थांबते. आपल्याला हेच तर संत तुकाराम महाराज सांगतात की
हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आपण जपावं, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही प्रेमज्योत प्रज्वलित व्हावी आणि भक्तीचा मार्ग सुखकर व्हावा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा. तुका म्हणे नाव विधा, तुका म्हणे नाव विधा, तुका म्हणे नाव विधा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा, दैवाचा पुतळा. कुंडलिकावरती श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, श्री देवी माऊली माता की. समीर आरोस्कर, समीर आरोस्कर, चालू कर, चालू कर. करू इच्छित आहे. श्रीदेवी माऊलींचा कृपाप्रसाद देऊन बरोबर 2025 या समितीचे अध्यक्ष हे त्यांना शाल देऊन सन्मानित करत आहे. पुढील कार्यासाठी श्रीदेवी माऊली, श्रीदेवी दुर्गामाता जगदंबा आपल्या पूर्ण कृपादृष्टी ठेवून हॅलो हॅलो. यानंतर लगेच देवीच्या मंत्र पठणाला सुरुवात होईल. मंत्राचं नामस्मरण कृपया सर्वांनी सुरू करायचे. आरती बाहेर येईपर्यंत आपण नामस्मरण करू. कृपया सर्व महिलांनी सभामंडपामध्ये जायचे. कृपया सर्व महिलांनी खालील सभामंडपामध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी